लाडकी बहीण योजनेला दिलेलं आव्हान कोर्टानं फेटाळून लावलंय। सरकारच्या धोरणामध्ये हस्तक्षेप करण्यास कोर्टानं स्पष्ट नकार दिलेला आहे। कर भरतो म्हणून सुविधा द्या अशी मागणी चुकीची असल्याचं मत देखील कोर्टानं व्यक्त केलंय। फी आणि कर यामध्ये फरक असल्याचं निरीक्षण देखील कोर्टानं नोंदवलेलं आहे। याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। ओवेस पेचकर या संदर्भात नेमकं काय म्हणतायत पाहूया। याचिका फेटाळली गेलेली आहे। आज याच्यामध्ये सगळ्यात जास्त जो सफरर आहे तो आपल्या राज्याचा करभोक्ता आणि इन पर्टिक्युलर मिडल क्लास आणि जॉब क्लास आहे, ज्याचा जो महिन्याच्या एंडमध्ये जो पैसा क्रेडिट होतो सॅलरीच्या माध्यमातून तो डायरेक्ट टॅक्स कट करून कट होतो। आणि आज याच्यामध्ये क्लिअर असं झालेलं आहे की माननीय उच्च न्यायालयानं असं सांगितलं की जो आपण पैसा टॅक्सच्या माध्यमातून पे करतो त्याच्या अगेन्स्टमध्ये आपण काही सर्व्हिस अपेक्षा करू शकत नाही। येत्या याच 8 तारखेला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जो केस पेंडिंग आहे लाडकी बहिणा जो बाजूच्या राज्याच्या संदर्भातला आहे, त्यासोबतच आमचा ही याचिका त्यासोबत टॅग करायचा प्रयत्न असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।